जयराम रमेश यांनी दावा केला की एकट्याच साखर MIDC मधील 50पेक्षा अधिक उद्योग हे परराज्यामध्ये गेलेले आहेत अशी परिस्थिती. असं कोणी केलं? जयराम रमेश काँग्रेसचे. कोण आहेत ते? जयराम रमेश कोण आहेत? कोण? काँग्रेस नाही, काँग्रेसचे वरिष्ठ नाही. त्यांचं कशाला ऐकायचं आणि मी सांगायचं? ऐकून घ्या, ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, ज्या व्यक्तीला 1961 सालामध्ये MIDC स्थापन झालेली माहिती नाही, ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही, त्यांनी त्यांचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणार हे जे बोलले त्याच्यावर काय ते बोलावं. ते जनतेकडनं अपेक्षा आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये जो मागं गेलेला होता तो 1 नंबरला आहे आणि भविष्यातली 25 वर्ष राहील. तर माझी कोणते जयराम रमेश यांना विनंती आहे की आरक्षण रद्द करणार हे जे काही तुमचे नेते अमेरिकेमध्ये जाऊन बोललेत त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा. बाकीची गोष्ट महाराष्ट्र कसं सांभाळायचं, औद्योगिक क्षेत्र कसं सांभाळायचं ते तुम्ही आमच्यावर सोडा. आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे. रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट. अधिक माहितीसाठी संपर्क करा